झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा जय हो. झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा जय हो. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. सुजित कटे तो मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सुजित कटे तो मागे बढ़ो. हम तुम्हारे. नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या 83 झोपडपट्ट्या यांचं पुनर्वसन व्हावं, त्या मालकांच्या नावावर त्याचे सातबारे व्हावेत, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून झालेली आहे. तसे न्यायालयाचे 2 आदेशही या संदर्भामध्ये महानगरपालिका प्रशासनाकडे आलेले असतानाही महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी मात्र यासाठी टाळाटाळ करतायत आणि त्यामुळं झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीनं आज या ठिकाणी या समितीचे जे अध्यक्ष आहेत सुजित कुमार काटे हे महानगरपालिकेसमोर उपोषणाला बसले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. नक्की काय मागणी आहे? कारण पाठीमागच्या अनेक वर्षापासून आमदारांनी सुद्धा हा विषय घेतलेला होता की या झोपडपट्ट्यांचं आता पुनर्वसन करणार आहोत, त्या जागांचं मालकी हक्क त्यांना मिळणार आहे. कसं आहे साहेब, महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काची उत्तरे मिळावीत म्हणून 2013 पासून आम्ही पाठपुरावा करतोय. शासन निर्णय आहेत, 2 वेळा आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहे, न्यायालयाचे आदेश आहेत, पण हे प्रशासन या ठिकाणी अतिशय उदासीनता आहे. 2023 पासून आम्हाला जवळपास 5 वेळेला लेखीपत्र दिलेले आहेत. 2 महिन्यात उत्तरे देतो, 3 महिन्यात उत्तरे देतो, पण हे काम करत नाहीत खाली. जवळपास मागच्या वर्षी आम्ही उपोषणाला बसलो या ठिकाणी, त्यावेळेला तर या ठिकाणी या झोपडपट्टीधारकांचं कामकाज करण्यासाठी मनपा कार्यालयामध्ये स्वतंत्र केबिन त्यांनी चालू केली, स्वतंत्र कार्यालय चालू केलं आणि त्यामध्ये 12 जणांचा स्टाफ त्यांनी नेमलेला आहे. हे सगळं कागदोपत्री आहे आम्हाला. हे आज अखेर यांना काम प्रत्यक्ष करत नाहीत, पण हे कागदावर आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. कार्यालय पण तुम्हाला फक्त आम्हाला कागदावर दिलेलं आहे, कार्यालय आमचं कुठं दिलेलं नाही आहे. त्यामुळे या प्रशासनाला गोरगरीब, दीनदलित, मागासवर्गीय लोकांचं काम करण्याची यांची उदासीनता आहे. कारण जोपर्यंत या लोकांना मालकी हक्काची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचं राहणीमान सुधारणार नाही. कारण पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना, कामगार कल्याणाची योजना, या योजनांचा लाभ त्यांना मिळणार नाही आहे. हे यांना माहीत असतानासुद्धा हे जाणीवपूर्वक या शोषितांचं शोषण करतात असं आमचं आता मत झालेलं आहे. यामध्ये मागच्या वर्षी बावनकुळे साहेबांनी 31 जुलैला मंत्रालयामध्ये बैठक घेतली. ती बैठक आमदार सुधीरदादांनी आयोजित केलेली होती. त्या बैठकीला आम्ही गेलेलो होतो. महसूल मंत्र्यांनी यांना लेखी आदेश काढलेले आहेत की 3 महिन्यामध्ये सर्व झोपडपट्टीधारकांचं मोजमाप करून मालकी हक्काची उत्तरे त्यांना तुम्ही द्या. आणि कलेक्टर साहेबांनी त्यांनी ठणकावून सांगितलं की तुम्ही यामध्ये लक्ष घाला, आयुक्त साहेब त्यामध्ये करत नसतील तर तुम्ही त्यात लक्ष घाला आणि मला तो पाठपुरावा करून सगळ्या गोष्टी कळवा. प्रसंगी जमाबंदी आयुक्तांची तुम्ही त्या ठिकाणी मदत घ्या आणि तुमच्याकडे निधी तेवढा उपलब्ध नसेल तर DPCमधून तो पैसे उपलब्ध करा आणि 3 महिन्यामध्ये या लोकांना मालकी हक्काची उत्तरे कशी देता येतील ते तुम्ही बघा. आता एवढं सगळं स्पष्ट असताना मंत्री महोदयाचं ते ऐकत नाहीत, आमचं काय ऐकणार आहेत? म्हणून या ठिकाणी वारंवार आम्हाला अशी उपोषणातून, आंदोलनातून ही मागणी करावी लागते. आता आमची मागणी वेगळी आहे. आम्ही आता काय म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला लेखी दिलेलं आहे, जी काय पत्र आम्हाला 4-5 तुम्ही लेखी दिलेली आहेत, तुमचे अधिकारी काम करत नाहीत, त्या अधिकाऱ्यांवर मनपा अधिनियम 56 व 72 क अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई होते. ती शिस्तभंगाची कारवाई तुम्ही करा त्या अधिकाऱ्यांवर, त्याच्या सेवा पुस्तकाला नोंद होऊ द्या, म्हणजे त्याला कळेल की या गरिबांच्या व्यथा काय आहेत. ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. याशिवाय माळ बंगला परिसरामधल्या प्लॉटचाही विषय तुम्ही आज घेतलेला आहे. माळ बंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या कामामध्ये जवळपास साहेब मनपा महासभेनं जवळपास 2017ला कमिटी स्थापन केलेली आहे. त्या कमिटीचे 20 सदस्यीय कमिटी आहे. उपायुक्त हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्या कमिटीने 1 महिन्यामध्ये तो अहवाल पूर्ण करून द्यायचा आहे. आज जवळजवळ 9 वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा त्या कमिटीने अहवाल पूर्ण करून दिलेला नाही आहे. याचाच अर्थ त्या ठिकाणी महापालिकेच्या नावावर सिटी सर्वे प्रॉपर्टी कार्ड 2021 पर्यंत नोंद असणारी जागा महापालिकेलाच विकलेली आहे. ती जागा राजेसाहेबांच्या अशी दाखवले, बनावट कागदपत्र तयार केली आणि त्या आधारे ती जागा 7.5 एकर महापालिकेने विकत घेतली, जवळपास 7.25 एकर. आणि 9.25 एकर जागा असताना 7.25 एकर ह्याची गरज काय? बरं ठीक आहे, तेही आपण मान्य करू.
पण या ठिकाणी आज अखेर तुम्ही जागा मोजली तर जवळपास 5.25 एकर जागा दिसते. म्हणजे 4 एकर जागा आणि 7 कोटी रुपये हे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आणि राजेंनी आणि इतर लोकांनी लुटलेले आहेत. त्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे. तिसरा या ठिकाणी विषय आहे चिंतामणी नगर झोपडपट्टीमधील जागा. त्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आणि ती झोपडपट्टीतली जागा 3 वर्षापूर्वी 2023ला राजेसाहेबांनी विकली. त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, पण हे प्रशासन निर्धावलेलं आहे. यांनी लेखी पत्र दिलेले आहेत की संबंधित जागा नावावर आपल्या महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी आम्ही ते दस्त कॅन्सल करण्यासाठी पुढची कारवाई करतोय, वकील नेमतोय. वकिलांचं नाव सुद्धा दिलेलं आहे त्याने, वकील नेमलेला आहे, कोर्टात केस चालू आहे. हे सगळं धडधडीत थापा देतात लेखी स्वरूपातल्या, पण काम काहीच नाही त्यांनी केलेलं. त्यांच्यावर सुद्धा ही मनपा अधिनियम 56 व 72 अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. आता पुढचा इशारा या निमित्तानं प्रशासनाला काय राहणार आहे? प्रशासनाला या तिन्ही गोष्टींमध्ये जोपर्यंत महापालिकेचे आयुक्त अतिशय कर्तबगार आहेत, सिन्सिअर आहेत आणि आमचं त्यांना एवढंच माफक मत आहे की बाबा जी काय पत्र तुम्हाला आम्ही 13 तारखेला दिलेले आहेत त्याच्या आधी पत्र दिलेले आहेत, पण 13 तारखेला असेल तुम्हाला डिटेल पत्र दिलेले आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी पाठपुरावा केला कागदपत्रांचा, ती कागदपत्र जोडून आम्ही पत्र दिलेले आहेत. त्या पत्रानुसार त्या संबंधित तिन्ही विषयांमधील अधिकाऱ्यांवर जोपर्यंत तुम्ही मनपा अधिनियमाप्रमाणे कारवाई करत नाही, शिस्तभंगाची कारवाई, त्यांच्या सेवापुस्तकाला नोंद होत नाही, त्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही. कारण त्याशिवाय इथं आम्हाला आमचा न्याय मिळणार नाही. झोपडपट्टीधारकांना त्यांच्या मालकी हक्काचे उतारे त्यांना मिळणार नाहीत ही आमची आता भावना झालेली आहे. म्हणून त्यांच्या सेवापुस्तकाला नोंद होऊ द्या, त्याशिवाय त्यांची झळ त्यांना कळणार नाही, गरिबांच्या व्यथा काय असतात ते. नक्कीच या निमित्तानं कुठंतरी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाचं पितळ कुठंतरी इथं उघडं पडतं आहे. कारण या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी या महानगरपालिका इमारतीमध्ये कार्यालयही उघडण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 12 कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे हे फक्त कागदावरच करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं या झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ते त्या जागा त्यांच्या नावावरती झाल्या पाहिजेत, अशा तऱ्हेची मागणी सुजित कुमार काटे यांनी केलेली आहे. आणि हे जर होत नसेल तर या साऱ्याला इथले कर्मचारी अधिकारी जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर या आयुक्तांनी त्यांच्या सेवा पुस्तकावर तसा शेरा द्यावा, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. मनपा अधिनियम जो आहे त्या अधिनियमाअंतर्गत या बेशिस्त कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा तऱ्हेची मागणी सुजित कुमार काटे यांनी केलेली आहे. त्याशिवाय माळबंगला परिसरामध्ये जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात जी जागा विक्रीचं जे प्रकरण झालेलं आहे त्यामधील दोषींवरही कारवाई करण्यात यावी. चिंतामणी नगर परिसरामध्ये ओपन स्पेसचे विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय, त्यावर संबंधित जे आहेत त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात कारवाई करावी, कडक कारवाई करावी, अशा तऱ्हेची मागणी सुजित कुमार काटे हे करतायत. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. ओके.